दरम्यान या संदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी बच्चू कडू सोबत संवाद साधलाय, पाहूया। शेतकऱ्यांच्या विषयाला घेऊन जे आहे ते बच्चू कडू जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आपण अनेक आंदोलन पाहिले, मात्र महाराष्ट्रातलं हे वेगळं आंदोलन आपल्याला पाहायला मिळते। पंजाबच्या घरी ज्या पद्धतीने आंदोलन झालं त्या पद्धतीने जे आहे बच्चू कडू यांनी आपल्या वेगळ्या स्टाईलने आंदोलन केलं आहे। बच्चू कडू जसं बघितलं गेलं तर वेगवेगळ्या स्टाईलने आंदोलन केलं करतात, मात्र त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात ज्या प्रकारे गनामी कावा केला त्याच पद्धतीनं एका अर्थाने जे गनामी कावा करत जे आहेत ते अमरावती ते नागपूर जो महामार्ग आहे तो महामार्ग रोखून धरला। आपल्यासोबत स्वतः जे आहेत ते बच्चू कडू आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। बच्चू भाऊ, तुमच्या जय महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत। आणि ज्या पद्धतीने तुम्ही अल्टिमेट दिलाय सरकारला, सरकार काय तोडगा काढत नाही, काय सांगाल या संदर्भात? सरकारनं मानसिकता जर आमची रक्त काढायची ठरवली असेल तर तोडगा निघणार नाही। त्यांनी ठरवलं असेल का यांना रक्तबांबळ करून पाठवायचं आहे, असं जर ठरवलं असेल तर ठीक आहे, आम्ही कफन बांधूनच चालू आहे। मला असं वाटतं का आम्ही 8 महिन्यापासून आंदोलन करतो आहे, 8 महिन्यापासून तुम्हाला वेळच भेटला नाहीये आणि रोज सातत्यानं होत असणारी आत्महत्या आम्हाला काही शांत बसू देत नाही आणि आम्ही शांतही बसणार। काय सांगाल ज्या पद्धतीने तुम्ही अल्टिमेट दिलेलं आहे की आता आम्ही रस्ता थांबवला आहे पण आता रेल्वे पण थांबवणार आणि एअरपोर्ट मध्ये पण घुसणार, काय भूमिका असणार आहे तुमची? निश्चितच जर 12-1 वाजेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर आम्ही रेल्वेवर जाऊ। मंत्रिमंडळातला कुठला प्रतिनिधी तुमच्यासोबत बोलणं झालं काय? फोन काय आला असेल की बच्चू कडू थांबवा आता आंदोलन, आम्ही मागण्या पूर्ण करतो, तर काय संदर्भात काही बोलणं झालं असेल? तेवढी वेळ असला पाहिजे ना। शेतकरी हा त्यांच्यासाठी महत्वाचा विषय नाहीये, तो जर शेतकरी त्यांच्यासाठी महत्वाचा विषय असता तर कदाचित आतापर्यंत निर्णय झाला असता। अनेक शेतकरी नेत्यांचे आपल्याला समर्थन मिळालेलं आहे महाराष्ट्रात, बाहेर राज्यातील काही शेतकरी नेते त्यांच्या काही समर्थन मिळालं का आपल्याला? येऊ शकतात, आम्ही काही संपर्क केला नाही, कदाचित येऊ शकतात। आपल्यासोबत हे बच्चू कडू होते। आपण जर बघितलं असेल तर 12 वाजतापर्यंत ज्या सरकारला अल्टिमेट केलं आणि एकंदरीत बघितलं तर सध्या बच्चू कडूंच्या आंदोलन जे आहे आक्रमक होताना आपल्याला सध्या वेळेला नागपुरात दिसत आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। आपण पाहतोय की दुपारी 12 पर्यंत बच्चू कडूंनी आता इशारा दिलेला आहे। 12 पर्यंत जर यांनी मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही आता रेल्वे सुद्धा रोखून धरू। बच्चू कडूंचा इशारा आता सरकार किती गांभीर्यानं घेतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याच्या आतच आता बच्चू कडूंशी बोलण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे सरकारची भूमिका त्यांना समजावून सांगतील। सरकारच्या भूमिकेवरती बच्चू कडू समाधानी झाले तर हे आंदोलन इथेच या आंदोलनावरती पडदा पडेल, मात्र जर हे बच्चू कडूंनी जर ऐकलं नाही तर हे आंदोलन जे आहे ते आणखी तीव्र स्वरूपाचं होईल असा सुद्धा इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे।